नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो. आजच्या या ITI ट्रेड इंट्रोडक्शन व्हिडिओ सिरीज मधील स्टेनोग्राफर सेक्रेटरियल असिस्टंट हा जो ट्रेड आहे, या ट्रेड विषयी जो परिचय इंट्रोडक्शन आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत. ट्रेडचं नाव आहे स्टेनोग्राफर सेक्रेटरियल असिस्टंट इंग्लिश. या कोर्सचा जो कालावधी आहे 1 वर्ष. क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम CTS अंतर्गत NSQF लेवल 3.5 अंतर्गत या ITI कोर्स मध्ये प्रशिक्षण दिले जाते. स्टेनोग्राफर सेक्रेटरियल असिस्टंट इंग्लिश स्टेनो या कोर्सचे जे सेक्टर आहे, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट हे सेक्टर आहे. तर चला मित्रांनो, आपण स्टेनोग्राफर सेक्रेटरियल असिस्टंट हा जो कोर्स आहे, या कोर्स बाबतची माहिती या व्हिडिओमध्ये घ्या. कोर्सचा जो कालावधी आहे 1 वर्ष. शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी पास. या कोर्समध्ये काय शिकवले जाते? या कोर्समध्ये इंग्रजी आणि हिंदी टायपिंग, शॉर्ट हँड स्टेनोग्राफी लिहिण्याची कला, ऑफिस कार्यपद्धती, ऑफिस प्रोसिजर, कॉम्प्युटर बेसिक ऑपरेशन, MS ऑफिस, ईमेल इत्यादी, पत्रव्यवहार, ड्राफ्टिंग लेटर्स, फाइलिंग सिस्टीम व रेकॉर्ड व्यवस्थापन, कम्युनिकेशन स्किल व संवाद कौशल्य, ऑफिस मॅनेजमेंट व सेक्रेटरियल वर्क. ज्या रोजगाराच्या संधी स्टेनोग्राफर सेक्रेटरियल असिस्टंट इंग्लिश हा कोर्स पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्या खालील प्रमाणे आहेत. शासकीय कार्यालय, टायपिंग क्लर्क, स्टेनो पोस्ट, खाजगी कंपन्या, ऑफिस असिस्टंट, रिसेप्शनिस्ट, कोर्ट, पोलीस विभाग, बँक, एजन्सीज, पत्रकारिता, प्रकाशन, मीडिया क्षेत्र, डेटा एंट्री ऑपरेटर व कॉम्प्युटर ऑपरेटर, स्वतःचे टायपिंग सेंटर सुरू करता येते. या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच हा कोर्स पूर्ण केल्यानंतर जे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब रोल्स आपण निभावू शकता, स्टेनोग्राफर हिंदी इंग्लिश, ऑफिस असिस्टंट क्लर्क, कॉम्प्युटर ऑपरेटर, टायपिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, पर्सनल असिस्टंट, PA सेक्रेटरी इत्यादी जॉब रोल आपण जबाबदारी पूर्ण करू शकता. या कोर्स नंतर पुढील शिक्षणाच्या ज्या संधी उपलब्ध आहेत, अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, डिप्लोमा इन ऑफिस मॅनेजमेंट, सेक्रेटरियल प्रॅक्टिस, BCom, BA, BBA, कार्यालयीन व्यवस्थापन क्षेत्रातही आपण शिक्षण घेऊ शकता. त्यानंतर MPSC, SSC, IBPS प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी आपणास तयारी करता येईल. रोजगारादरम्यान आपणास जो सरासरी पगार मिळू शकेल, सुरुवातीला 8,000 ते 15,000 दरमहा. सरकारी नोकरी मिळाल्यास 25,000 किंवा 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी पगार आपणास मिळू शकेल. स्वतःचा व्यवसाय सेंटर सुरू केल्यास आपणास अधिकचा उत्पन्न मिळू शकेल. या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की या कोर्स मधील असलेले जे प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांना संगणकावर कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिले जाते, ऑफिसमध्ये कामासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या बाबी आहेत, हे या कोर्समध्ये आपणास 1 वर्षाच्या कालावधीमध्ये शिकवले जातात. नक्की चांगली नोकरी मिळवण्यासाठी हा कोर्स आपण निवडल्यास रोजगाराची संधी किंवा स्वयंरोजगाराची संधी आपणास लगेच मिळू शकते. तर
तयारीला लागा, तयार व्हा.